पुण्यामध्ये येऊन जर तुम्ही कॅम्पचा बर्गर नाही खाल्ला तर तुम्ही काय खाल्लं. म्हणजे एवढा फेमस बर्गर आहे की प्रत्येकाला माहिती आहे की कॅम्प बर्गर काय आहे किंवा त्याची टेस्ट किंवा सगळ्या गोष्टीबद्दल सगळ्यांना माहिती असते. एवढं फेमस प्लेस आहे हे. आणि आम्ही तर म्हणजे मस्ट विजिट करतो. आम्ही केव्हाही तिकडच्या साईडला गेलो का कॅम्पमध्ये किंवा पुलिकटच्या साईडला वगैरे तर आम्ही कंपल्सरी हा बर्गर खातो. आम्ही म्हणजे आम्ही घरून जेवण करून जातच नाही. आम्ही फक्त तो बर्गर खातो आणि आमचं पोट पूर्णपणे भरून जातो. आम्ही हा इथे किंग साईजमध्ये बर्गर ऑर्डर केला होता, कारण मला स्मॉल साईज पण मला एकटीला जात नाही. सो त्यामुळे म्हटलं की आपण दोघं मिळून खाऊ तर ॲटलीस्ट थोडंसं मी खाऊ शकेल. नाही तर माझं असं अर्धवट राहतं. आणि त्यामध्ये त्यांच्या क्रीम, त्यांचे चीज एवढं ओव्हरलोडिंग असतं की ते हातातून पूर्ण हात खराब होऊन जातो, पूर्ण तोंड खराब होऊन जातं, कारण फुल ऑफ ओव्हरलोडेड सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामध्ये. आणि टेस्टला तर काय सांगायचं, म्हणजे एकच नंबर. त्याच्यासमोर सगळे बर्गर फेल आहेत, खरंच फेल आहेत. तुम्ही एकदा ट्राय करा जाऊन. त्यानंतर हा दिवस मी जो दिवस आहे तो मी सेकंड दिवशी कंटिन्यू करते व्लॉग वगैरे, कारण मी त्या दिवशी विसरून गेले. मी बाहेर गेलं ना की माझं असंच असतं, मी विसरून जात असते व्लॉगिंग वगैरे करण्यासाठी. सो इथे आमच्या क्लायंटचा बड्डे होता, त्यांच्यासाठी आम्ही एक बेंटो केक घ्यायला आलो होतो. एकदम क्यूटसा छोटासा केक होता, तो घेतला. त्यानंतर आमच्यासाठी आम्ही बघत होतो की काय खायचं, कारण आम्ही दोघी बाहेर गेल्यानंतर आम्ही आमच्यासाठी काही जर घेतलं नाही तर असं होऊच शकत नाही. सो आमच्यासाठी आम्ही डोनट, पफ वगैरे बघत होतो. आणि बेकरीमध्ये वगैरे गेलं ना तर एवढा छान वास होतो ना की काय सांगायचं. तुम्ही पण या गोष्टीशी रिलेट करत असाल तर नक्की कमेंट करून सांगा. आणि काही खायच्या वगैरे वस्तू घेतल्या आम्ही, जसं क्रीम रोल्स, कुकीज वगैरे वगैरे. आणि हा डोनट एवढा काही मला विशेष वाटला नाही आहे, बेवरेजवरच होता. आणि खूप जणांना अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नाही केलं, सो प्लीज सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या तोपर्यंत बाय.